नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. नेहमीप्रमाणे मी सातत्याने व्हिडिओज करत असतो आणि ते व्हिडिओ तुम्ही सातत्यानं पाहता देखील. मी खरं तर आज जो विषय निवडला आहे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी, तो एक फॉरेन अफेअर्सचा विषय आहे. ॲक्च्युली राजकीय कारण आणि अर्थशास्त्र अशा दोन विषयामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. पण मला रुची जास्त राजकारणामध्ये आणि विशेषतः माझं स्पेशलायझेशन हे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय राज्यव्यवस्था आणि भारतातील राजकीय पक्ष याच्यामधली माझी रुची आणि माझं स्पेशलायझेशन याच्यामध्येच आहे. मी सातत्याने व्हिडिओज करायला सुरुवात केल्यापासून मी फॉरेन अफेअर्सवर अनेक व्हिडिओज केले. अनेक देशांवर माझे व्हिडिओ अवेलेबल आहेत. पण गेली 3-4 वर्षे मी तीन एक वर्ष तरी मी फॉरेन अफेअर्सवरचे व्हिडिओ करायचं बंद केलं, कारण ते जास्त पाहिले जात नाहीत. लोकांना, सामान्य जनतेला ते कळत नाहीत किंवा त्यात दिलेली माहिती त्यांना अवगत होत नाही. त्यामुळे मी ते करायचं थांबवलं. पण आज मात्र ठरवलं की बऱ्याच वर्षांनी एक फॉरेन अफेअर्सवर चा विषय मला बरा वाटला, म्हणून म्हटलं करूया. गेल्याच आठवड्यामध्ये रशियाचे अध्यक्ष पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले. ते अनेकदा आलेले, त्याच्या अगोदर पण येऊन गेले, आता परत आले होते. आणि ह्यावेळेला ते आले, त्याचं महत्त्व फार मोठं आहे. कारण अगोदर जेव्हा येत होते आणि आत्ता आले, याच्यामध्ये राजकीय आर्थिक समीकरणं बदललेली आहे जागतिक. त्या दृष्टीने रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भारत भेट ही फार महत्त्वाची ठरते. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगायचं तर भारत आणि रशिया आणि पूर्वीचं USSR म्हणजे युनियन ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक USSR, हे जे होतं USSR, तो भारताचा खराखुरा मित्र. आपली मैत्री ही फार जुनी अशी मैत्री आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासूनच रशियाची आपली मैत्री होती. कारण आपले भारताचे कर्तबगार पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे लेनिननी जी रशियामध्ये क्रांती झाली, ती क्रांती बघून ते फार प्रभावित झाले होते आणि त्यांचा ओढा हा कम्युनिझमकडे गेला. पण नंतर त्यांना कम्युनिझममधल्या त्रुटी कळल्यानंतर ते प्रोग्रेसिव्ह राहिले आणि त्यांनी त्यातला मध्यम मार्ग, कारण कम्युनिझममध्ये मानवतेला काही स्थानच नाही आहे, कळलं की एकाधिकारशाही आहे, ही तत्त्व काँग्रेसच्या विचाराच्या पलीकडची होती, मान्य नव्हती काँग्रेसला. त्यामुळे त्यांनी ते जेव्हा सत्ताधीश झाले जवाहरलाल नेहरू, त्यांनी त्यातला सुवर्णमध्ये साठला आणि समाजवाद हा स्वीकारला, कळलं की नाही. आणि त्यांनी जाणून बुजून त्या काळामध्ये शीतयुद्ध पेटलेलं होतं. 42चा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये USSR म्हणजे युनियन ऑफ सोशलिस्ट जे USSR होतं त्याच्यामध्ये आणि USAमध्ये, या दोन राष्ट्रामध्ये हे दोन महासत्ता होत्या, ज्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर डिव्हिजन झालं होतं. जे देश जिंकले त्याच्यामध्ये, उदाहरणार्थ जर्मनीचं डिव्हिजन झालं आणि पश्चिम जर्मनी USA ब्लॉकला गेला आणि नॉर्थची जर्मनी होती, ते ह्यांना गेलं, रशियन ब्लॉकमध्ये आलं, म्हणजे USSRच्या ब्लॉकमध्ये आलं. असं जगाचं एक विभाजन करणारं असं ते दुसरं महायुद्ध होतं. त्यांच्यामध्ये USSR आणि USAमध्ये तीव्र शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना एक गोष्ट कळून चुकली होती की ह्या दोन देशांच्या एका लॉबीमध्ये आपण पूर्णपणे झोकून दिलं तर भारतामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे, भारतीय लोकशाही सुदृढ करायची आहे, भारतीय गरीब माणसाला बाहेर काढायचं आहे, त्याला एक व्यवस्थित स्तर द्यायचा आहे, हे करणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही हे करून शक्तीशी चारात दूर ठेवून त्यांनी नॉन अलाइनमेंट हा जगाला एक नवीन कन्सेप्ट दिला. इजिप्तच्या असं तराफत वगैरे ह्यांना बरोबर घेऊन त्यांनी तो नॉन अलाइनमेंट कन्सेप्ट दिला. पण हे करत असताना मात्र रशियाशी त्यांनी आर्थिक, सामाजिक फार जवळचे संबंध प्रस्थापित केले. आणि ते करत असताना त्यांनी रशियामध्ये असलेली एकाधिकारशाही ही भारताला पोषक नाही आहे, भारतीय वातावरणाला, जनमानसाला. त्यामुळे त्यांनी त्यांची एलिमेंट, राजकीय जी एलिमेंट होती ती आपल्या भारतामध्ये येऊ दिली नाहीत किंवा त्याला कधी एन्करेजमेंट दिली नाही. अशी थोरवी पंडित जवाहरलाल नेहरूंची होती. तर सांगायचा मुद्दा असा की आपली त्यांच्याशी, रशियाशी असलेली राजकीय
मैत्री, राजकीय आणि आर्थिक मैत्री ही पहिल्यापासूनची आहे. रशिया आपला एक खराखुरा मित्र, राजकीय मित्र जागतिक राजकारणामध्ये. 1965चं युद्ध, त्यानंतर 71चं युद्ध, त्याच्या अगोदर झालेली जी काय थोडीफार छोटी मोठी युद्ध होती त्याच्यामध्ये युनोमध्ये, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये रशिया आपल्या भारताच्या बाजूने नेहमी व्हेटो वापरायचा आणि भारताच्या विरुद्ध काही होऊ द्यायचं नाही. पण गेल्या 10 वर्षामध्ये 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर आरूढ झाल्यानंतर मात्र एक आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे असं समजून जसं काही सगळंच राजकारण त्यांना आंतरराष्ट्रीय म्हणजे ते रक्तातना शिकूनच आलेले आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी राजकारणाचे खाचेखोचे माहीत आहेत अशा रीतीने त्यांनी हे करत रशियासारखा मित्र गेल्या 12 वर्षामध्ये आपण गमावून बसलो आहे त्यांच्या पोरकट अशा राजकीय आंतरराष्ट्रीय धोरणामुळे. मी जेव्हा त्यांचं ॲनालिसिस करतो त्यावेळेला मला सातत्याने जाणवतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय इतका सोपा नाही आहे की जो 1 वर्षामध्ये शिकू शकेल, 1-1.5 वर्षामध्ये असा तो विषयच नाही. त्याला प्रचंड वाचन, त्याला आणि तो नुसता राजकीय भेटी त्या परदेशात जाऊन त्या देशाला देऊन ते राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्याला त्याची खाचेखोळगे आपल्याला कळत नाहीत, कोणालाच कळत नाही. कळलं की नाही? त्यामुळे नुसतं भेटी देऊन कोणाशी रिलेशन होत नाही. कारण 2 देशाचे राष्ट्रप्रमुख जे एकमेकाला भेटतात ते धंदा करायला आले असतात, ते व्यवसाय करायचा असतो. आपल्या पंतप्रधान मोदींनी काय केलं तुम्ही बघा रेकॉर्ड करून. त्यांनी जवळजवळ 180 वगैरे मला वाटतं देशांना भेटी दिल्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी ते जाऊन आल्यावर गौतम अदानीला त्या देशामध्ये काही ना काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे, कळलं? किंवा रिलायन्सवाल्यांना, अंबानीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हे जाऊन देशाचे हितसंबंध जपण्यापेक्षा मोदी गेल्या 12 वर्षामध्ये आपल्या मित्रांचे आर्थिक हितसंबंध कसे वाढतील त्या देशामध्ये याचं राजकारण त्यांनी केलं. आणि त्यांना मी अगदी स्पष्ट कदाचित माझा आरोप आहे की म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अबकडं माहिती नाही, त्यांना ते कळलंच नाही. आता त्यांच्याबद्दल काय आणि त्यांची कुवत काय ह्याच्याबद्दल ॲनालिसिस करण्याचं काम माझं नाही आहे, पण ते तुम्ही समजून घ्यायचं. इतकं सोपं नाही आहे. आणि त्यांनी पोरखळ केला आणि त्या पोरखळाचा सर्वात मोठा फटका भारताला मिळाला तो आपलं म्हणजे रशिया, म्हणजे पूर्वीचं USSR म्हणजे आताचं रशिया आणि आपल्या भारतामध्ये असलेले आर्थिक सामाजिक संबंध दुरावले. कळलं की नाही? आपण त्या ब्लॉकमधनं बाहेर पडून आपल्याला त्या मोदींना अमेरिकेशी म्हणजे USAशी जास्त घनिष्ठ आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची घाई झाली होती. या नादामध्ये आपण एक चांगला मित्र गमावून बसलो. आणि म्हणजे कसं झालं, हातचं सोडून पळत्याच्या मागे जाण्याची परिस्थिती आपण या मोदी आणि भाजप सरकारने भारतामध्ये तयार केली. रशियाशी नुसते आपले आर्थिक संबंध नव्हते तर संरक्षणात म्हणजे संरक्षक असे संबंध, पण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपले त्यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. आपलं पूर्ण डिफेन्स व्यवस्था, संरक्षण क्षमता आहे ही रशियाकडनं येणारी अस्त्र आणि दारुगोळा आणि त्याची फॉलोअप करण्यासाठी त्याचे रिपेअर्स हे सगळं रशियाकडनं येत होतं. आपल्याकडे स्टील प्लांट आला तो पहिला रशियाचा, भारतामध्ये स्टील प्लांट घालून दिलं तो रशियामधून आलेला होता. प्रत्येक क्षेत्रामध्ये सायन्स म्हणा, नंतर तुम्ही संरक्षण क्षेत्र म्हणा, आर्थिक क्षेत्र म्हणा, रशिया आपल्याला भारताला न आखडता आपल्याशी सर्व सहाय्य करत होता. आणि ते सहाय्य देत असताना ती त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती पण आपल्याकडे ट्रान्सफर करत होते. आपल्याकडे जो नाशिकला इंडियन एरोनॉटिक्सचा जो काय कारखाना सुरू झाला याच्यामध्ये रशियन्सचा सहभाग होता. त्यांनी ती टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळेला आपल्याला ती शस्त्र विकताना ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली. आणि आपण हातचं सोडून पलट्याच्या मागे गेलो. अमेरिकेला आपण त्यांचं विमानाला इंधन भरण्यासाठी आपण जागा देऊ, आपले विमानतळ वापरायची परमिशन दिली. अमेरिकेने आपल्याला शस्त्रपुरवठा काही थोडाफार केला असेल तो चढ्या किमतीने, आणि त्याची जी टेक्नॉलॉजी होती त्यांनी कधीही ट्रान्सफर नाही केली. त्याचे मेन जे गुपित होतं ते त्यांनी आपल्याला कधी ट्रान्सफर नाही केलं. अशा ह्या पण जेव्हा अमेरिका आणि मुख्य म्हणजे काय, अमेरिका हा देश असा आहे आणि अमेरिकेत येणारे अध्यक्ष त्यांना 4 ते 8 वर्षाचीच कारकीर्द असतं. जसं मी म्हटलं की इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हे शिकणं त्या 4 वर्षाचा काळ हा कमी असतो. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची पूर्ण खबर आहे अशातला काय भाग नसतो. त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारताला कधी म्हणजे सहकार्य केलंच नाही. त्यामुळे अमेरिका हा आपला कधीच मित्र होऊ शकला नाही आणि भविष्यात देखील होणार नाही. ही काळ्या दगडावरची सफेद रेष होती आणि आहे पण.
तर अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये हातचं सोडून पळत्याच्या मागे जात पण नरेंद्र मोदींनी आपला एक चांगला रशियासारखा मित्र आपण गमावून बसलो. आणि जेव्हा आता डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली नरेंद्र मोदींना आणि आपल्यावर आर्थिक इथंच निर्बंध घातले, भारताची इकॉनॉमी, भारतीय विद्यार्थी, भारतीय प्रोफेशनल्स आणि भारतीय कंपन्या यांना त्यांनी धडा शिकवण्याच्या दृष्टीने जी गेली वर्षभर धोरणं आखली त्याचा फटका आज भारताला बसतोय. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची झालं की आपलं भारत आणि पाकिस्तानची जी काही मध्यदेश डिफेन्समध्ये स्किर्मिशिश झाली थोडी, तर त्याच्यामध्ये ते मी क्रेडिट घेतलं की मी युद्ध थांबवलं म्हणून. त्यांनी भारतावर निर्बंध लागले की रशियाकडनं तुम्ही स्वस्तातलं तेल घ्यायचं नाही म्हणून. आणि आमच्या महाशयांनी जे विश्वगुरू म्हणतात ते त्यांनी सगळं मान्य करून टाकलं. आत्ता त्यांना कळून टाकलं, त्यामुळे ते आता चीनच्या बरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि रशियाशी देखील मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं सांगायचं मित्रांनो, प्रश्न असा की रशियानी जे काही क्रूड ऑइल दिलं आपल्याला देत होतं त्याचा फायदा तर खरा भारताला व्हायला पाहिजे होता ना, भारतातील नागरिकांना व्हायला पाहिजे होता ना, सामान्य माणसाला व्हायला पाहिजे. तो न मिळता तो फायदा त्यांनी आपल्या अंबानीसारख्या आपल्या जवळच्या मित्राला करून दिला. ते जे इम्पोर्ट रशियाचं स्वस्तातलं तेल अंबानी इकडे आणत होते, पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांना अगदी फार थोडा वाटा मिळत होता. बाकीचं सगळं तेल ते इकडे त्याच्यावर प्रोसेस करून ते चढ्या भागाने वेस्टर्न युरोपमध्ये विकत होते. आणि भारतामध्ये मात्र पेट्रोल आणि डिझेलचे भाव त्यांनी 100च्या वरच तसे ठेवले. त्या मैत्रीचं म्हणजे हे यांचं राजकारण होतं. सांगायचा मुद्दा असा की अध्यक्ष पुतीन जेव्हा आले तर त्यांचं बघायचं आहे, ते पहिले उतरले ना, ते तिकडे प्रोटोकॉलमध्ये जो सैनिक उभा होता त्याच्याशी त्यांनी हस्तधोरण केलं. त्यावेळेला मोदींचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यानंतर त्यांनी आपल्या भारताच्या प्रेसिडेंटशी हस्तधोरण केलं आणि त्यानंतर पंतप्रधानांशी केलं. त्यांचे चेहरे बघायला पाहिजे होतं त्यावेळेला. कसं त्यांनी ते केलं. आणि मुख्य म्हणजे काय, आता ह्या प्राप्त मी जी आता तुम्हाला परिस्थिती सांगितली, आज USSR ब्रेक झाल्यानंतर रशियाचं पण बरंचसं विघटन झालं. गोर्बाचेव आणि येल्त्सिन हे जे दोन त्यानंतरचे अध्यक्ष त्या USSRच्या ब्रेक होण्याच्या अगोदरच्या काळामध्ये गोर्बाचेवनी जे उदार मतदारवाद इथे आणायचा प्रयत्न केला USSRमध्ये. आणि त्यानंतर येल्त्सिननी पण लोकशाहीसाठी ते आर्मीला फेस करायला एकटे गेले होते तिकडे, कळलं की नाही, न घाबरता. आणि त्यांनी लोकशाही आणण्याचा जो काय तिथे प्रयत्न केला. त्यानंतर पुतीन आले आणि पुतीननी, आणि त्या काळामध्ये रशिया आर्थिक संकटामध्ये सापडलेला होता. या सर्वांना यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न पुतीन गेले जवळ 20-22 वर्ष करतायत, कळलं. त्यामध्ये पुतीन यांनी या अमेरिकाकडे आपण भारत झुकतोय हे त्यांना झोमण्यासारखं होतं. आणि आता ते परत आल्यावर त्याच दरम्यान रशियाने पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पाकिस्तानचे आर्थिक संबंध प्रस्थापित केले, त्यांनी चीनशी चांगले मैत्रीपूर्ण आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले. आणि रशिया परत अमेरिकेच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून आर्थिक आणि डिफेन्स क्षेत्रामध्ये आज उभं राहण्याचा पुतीन यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करतोय. त्यांच्याकडे लोकशाही नाही, त्यांच्याकडे एकपक्षीय हुकुमशाहीच पद्धत आहे. पण ते असताना या गोष्टी नेहरूंच्या काळात पण होत्या, पण नेहरूंनी ती गोष्ट कधी आत्मसात नाही केली. त्यांची एकाधिकारशाहीचं मॉडेल भारतामध्ये आणण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. या उलट मोदी जे काय 12 वर्ष राज्य करते त्यांना एकपक्षीय राजवट आणण्याचं त्यांचे प्रयत्न सातत्यानं चालू आहेत. या प्राप्त परिस्थितीमध्ये एका बाजूला तुम्ही 12 वर्ष अमेरिकेशी मैत्री केली, आम्हाला दुखवलं, रशियाला आपण दुखवलं. या प्राप्त परिस्थितीमध्ये आताची त्यांची भेट होती ती महत्त्वाची होती की आता परत आपले त्या दर्जाची मैत्री रशियाशी होईल किंवा नाही हे येणारा काळच दाखवणार आहे, कळलं की नाही. आता जर आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आपण रशियाकडनं कमी तेल घ्यायला लागलो, क्रूड ऑइल, कळलं की नाही. अशा प्रकारची बंधनं लादून आपली रशियाशी मैत्री होणं शक्य नाही. याच दरम्यान म्हणजे नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या पोरखेळामुळे आपल्या बाजूला जे छोटे छोटे देश आहेत, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, भूतान आहे, ब्रह्मदेश आहे, या सर्व देशांना नेहरूंच्या काळामध्ये वी यूज टू डॉमिनेट डेम, कळलं की नाही. इंदिरा गांधींनी ते सिक्कीमसारखा देश आपण आपल्या ताब्यात घेतला, हिंदुस्थानमध्ये विलीन करून घेतला लोकशाही मार्गाने, ते पण कळलं. पण यांच्या काळामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळलंच नाही. त्यामुळे यांनी सर्व जे छोटे छोटे देश आपल्या बाजूला होते त्या सर्वांशी आपलं रिलेशन बिघडवून आज ते सर्व देश चीनच्या अखत्यारीत गेले, चीनच्या आर्थिक प्रभावाखाली आलेले आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुतीन आले. तुम्हाला पुतीनबद्दल आणखीन एक गोष्ट सांगतो. पुतीन जेव्हा भारतात येतात ना, तर त्यांची सिक्युरिटी वगैरे प्रत्येक ते स्वतःच्या पैशामध्ये त्यांना पाहिजे त्या हॉटेलमध्ये राहतात. पण ते भारतामध्ये येतात त्यावेळेला ते म्हणजे कुठेही फॉरेनमध्ये कुठल्याही टूरवर जातात, त्या देशातलं जेवण, अन्न, पाणी ते काही घेत नाहीत. ते जे टॉयलेटला किंवा ह्याच्यासाठी जातात ना, म्हणजे नैसर्गिक विधीसाठी, ते देखील त्यांचं मलमूत्र हे परत ते रशियाला घेऊन जातात. अशी त्यांची सिक्युरिटी व्यवस्था आहे. कारण त्यांच्याबद्दलची कुठलीही माहिती त्यांच्या सिक्युरिटीला धोका आहे. CIA सारख्या अमेरिकन संघटनेकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या पसरवण्याचं षडयंत्र ते रचू शकतात. हे जाणून ते इतकी खबरदारी घेतात की त्यांचं मलमूत्र देखील ते परत रशियामध्ये घेऊन जातात. ज्या देशामध्ये जातात तिकडचं पाणी, अन्न ते अजिबात घेत नाहीत. अजिबात घेत नाहीत, कन्झ्युम करत नाहीत. कळलं की नाही? ही त्यांची परिस्थिती आहे आणि ते एवढी आपल्या सिक्युरिटीमध्ये प्रिकॉशन घेत असतात. त्यामुळे रशियाशी असलेले आपले संबंध आता परत पूर्वीच्या मैत्रीच्या स्टेटसला येतील किंवा नाही हे येणारा काळ ठरवणार आहे. पण आज मोदी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये स्वतः अत्यंत डिफिकल्ट फेजमधनं जात आहेत. त्यांना रशिया आणि चीनशी आता मैत्री हवी आहे. कारण अमेरिका आपल्याशी सहकार्य करत नाही. अमेरिकन अध्यक्षाच्या धोरणामुळे आपली आर्थिक नीती संकटात आलेली आहे. त्यामुळे रशिया हा आपला, अमेरिका हा आपला कधीही मित्र होणार नाही, नव्हता, नाही आणि भविष्यात देखील होणार नाही. कारण अमेरिकेची राजनीती, जी अध्यक्षांची राजनीती, ती भारताकडनं आवळा देऊन कोळळा काढण्याचीच आहे. रशियाचं तसं नाही. रशिया आपल्याला आजतगायत आर्थिक, डिफेन्स या सर्व क्षेत्रामध्ये, सायन्स याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून भारताच्या प्रगतीमध्ये त्यांनी मुलाची अशी भर घातलेली आहे. पण तेच रिलेशन आता भविष्यामध्ये येईल किंवा कसं हे आता ह्या घडीला सांगणार नाही. कारण आणि त्याची अपेक्षा पण आपण करू शकत नाही. कारण आत्ताचं भारताचं जे नेतृत्व आहे नरेंद्र मोदीचे, ते आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्यांचा पोरखेळ चाललेला आहे. त्यांना ते क्षेत्र समजतच नाही आहे. त्यांना वाटतं की सर्व राष्ट्राध्यक्षांची गळाभेट घेतली की झालं की सगळे प्रश्न उठतात. त्यांना कळत नाही की ते तिथे व्यवसाय करायला आलेला असतात. आणि हे व्यवसाय कोणाचा करतात तर सगळी कॉन्ट्रॅक्ट त्या देशामधली आपल्या मित्रांना मिळवून देण्याचा हे सातत्याने प्रयत्न करतात. अशी ही भारतीय, रशिया आणि भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काय त्रांगड सुरू आहे सध्या, त्या त्रांगडामध्ये आपल्या पंतप्रधानांचं अज्ञान, ओव्हर कॉन्फिडन्स नको तितका, कळलं की नाही? त्यामुळे आपण आपल्या शेजारी राष्ट्रांशी रिलेशन्स, आपलं आंतरराष्ट्रीय रिलेशन आपण खराब करून टाकलेलं आहे या सरकारने, BJPच्या. आणि रशियासारखा अत्यंत विश्वासू असा मित्र आपण गेल्या 12 वर्षामध्ये गमावून बसला आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं की हे सरकार जर टिकलं नाही आणि जर दुसरं कुठलं सरकार आलं तर त्यांना रशियाचं महत्त्व भारतासाठी काय हे कळेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत मोदी आहेत त्यांना देखील ते महत्त्व हळूहळू कळलं असेल अशी आशा करूया. आणि येणाऱ्या काळामध्ये रशिया परत एकदा भारताचा अत्यंत विश्वासू असा मित्र बनेल अशी अपेक्षा करूया. मित्रांनो, मी बरेच दिवसांनी हा व्हिडिओ केल्यामुळे तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सुसंस्कृत भाषेमध्ये याच्यावर रिॲक्ट व्हा. आवडला तर तो शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींशी पण न चुकता शेअर करा. आणि माझे व्हिडिओ सतत तुम्ही आवडीने पाहता ते सतत पाहण्यासाठी प्लीज टेक केअर.